टॅक्स आहे. तुमचा लेसन काय आहे यार, तुमचा पेपर काय आहे, टॅक्स आणि ऑडिट आहे. ओके, मग या टॅक्स आणि ऑडिटचा तुमचा पेपर असतो 80 मार्काचा. इंटरनल तुम्ही असाल तर, आणि एक्सटर्नल असाल तर तुमचा 100 मार्काचा पेपर असतो. ओके, ह्या 80मध्ये तुमचे अजून 20 मार्क एक्स्ट्राचे तुमचे कसे असतात, 20 मार्क ओरल तुमचे सबमिशन्स वगैरेचे असतात. ओके, आता हा जो 80 मार्काचा पेपर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स आहे 48ला आणि ऑडिट आहे 32ला. राहील का लक्षात? तुमच्या ऑडिटला तुम्हाला मार्क बघा कसे असतील. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 16 मार्काचा एक क्वेश्चन राहील आणि दुसरा एक 16 मार्काचा क्वेश्चन राहील. आणि याला पुरा ऑरला क्वेश्चन राहील. ऑरला तुम्हाला चला लक्षात द्या, जाऊ द्या. 16 मार्काला क्वेश्चन येईल ऑडिटला एक, त्याला और दुसरा येईल, तो पण 16 मार्काला राहील. किंवा 8-8 मार्काचे 2 क्वेश्चन येतील. आणि जो दुसरा राहील तो 16 मार्काचा एक तो क्वेश्चन येईल, किंवा 4-4-4-4 असे 4-4 मार्कांचे नोट्स येतील, शॉर्ट नोट्स. असा तुम्हाला 32 मार्कांचा पेपर आहे. म्हणजे काही काही लोकांना वाटतं बापरे 16 मार्काचा एक आणि 16 मार्काचा एक संपलं, अख्ख्या एवढ्या सिलेबसवर 2च प्रश्न. दुःख होतं ना सगळ्यांना, केवढा अभ्यास करायचा आणि 2च प्रश्न. तसं नाही आहे, एक धडा त्याला और दुसरा धडा असे प्रश्न राहतील. किंवा मग एक धडा त्याला और 4 धडे, त्या 4 धड्यांपैकी 4 धड्यांपैकी 4 क्वेश्चन. ओके, मग आता बघा बरं का, याच्यामध्ये हा झाला तुमचा ऑडिट. तुम्ही कितीही अभ्यास केला टॅक्सचा, कितीही छान अभ्यास घेतला मी तुमचा टॅक्सचा, तरी पण जोपर्यंत तुम्ही ऑडिटचा अभ्यास करत नाही तुमच्या पेपरचा काहीच अर्थ नाही. कारण इनमिन 48 मार्काचा पेपर आहे तुमचा. 48 मार्कांमध्ये निदान 4 मार्क 5 मार्क इकडचे तिकडे जातील. म्हणजे काय फक्त 40 मार्क मिळवायचे का? 40 इकडचे आणि ओरलचे 10 झाले 50. 50वर सॅटिस्फॅक्शन घ्यायचं नाही आहे. ऑडिट खूप सोप्पा आहे, अभ्यास करा. 32 मार्कांची पोथी आहे ही, जी खरं तर समजत नाही पण लिहावी लागते, समजत नाही पण वाचावी लागते पोथी. तसं सेम हे वाचायचं आणि लिहायचं. 32 मार्क आपल्याला हवेत. ह्या 32पैकी कसेही तुम्हाला 28 मार्क मिळतात. ते कापत नाही जास्त मार्क. जर का तुम्ही प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित दिलं तर मार्क कापत नाही. हा काय भाषा विषय नाही मार्क कापायला. आलं का लक्षात? 32 मार्क तुमच्या हातचे आहेत. हे तुमच्या ऑडिट टॅक्सला सपोर्ट करणार आहेत ऑडिटचे. ओके, आता टॅक्स तुमचा कसा राहतो हे तर टॅक्स तुमचा कसा राहतो बघा. तुमचे टॅक्स म्हणजे काय रे? टॅक्स म्हणजे तुमचा इन्कम टॅक्स आहे. ओके, टॅक्स म्हणजे काय तुमचा इन्कम टॅक्स आहे. इन्कम टॅक्स तुम्हाला इथे शिकायचं आहे. इन्कम टॅक्स इन्कम कुठून मिळतं? घर लोनवर दिलं, हाऊस प्रॉपर्टी 8 मार्काला. याला और असतं थिअरी ऑन होल टॅक्स, म्हणजे पूर्ण टॅक्सवर थिअरी 8 मार्काची. इच्छा आहे करायची? मी कधीही सांगते डोंट डिपेंड ऑन थिअरी. अजिबात थिअरीवर मार्क डिपेंड करू नका. HP प्रॉब्लेम कधीही सोप्पा असतो, एकदम सोप्पा. जसा तुमच्या 11वीला सिंगल एंट्री होता ना, तसं हे HP आहे, एकदम सोप्पं. HPची जर का सुरुवात आली ना तर खालच्यात मार्क तुमचे कोणीच घेत नाही आहे. सुरुवातीला जो असतो ती अमाऊंट काढायला तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागते. कधी घ्यावी लागते, कधी नाही घ्यावी लागत. तेवढं केलं हातचे मार्क आहे. ओके, मग आता बघा 8 मार्कांचा HP म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. इन्कम फ्रॉम सॅलरी. इन्कम फ्रॉम सॅलरी किती मार्कांचा असतो? 16 मार्कांचा असतो. ओके, त्याच्यानंतर आहे तुमच्याकडे इन्कम फ्रॉम बघा PGBP, प्रॉफिट फ्रॉम बिझनेस, गेन्स फ्रॉम प्रोफेशन. म्हणजे आम्ही करतो ते गेन्स, प्रोफेशन आम्हाला मिळतात गेन्स. पवार काकांचं दुकान आहे ना, बिझनेसमधून मिळतो प्रॉफिट. 8 मार्काला हे. तसं तर पाहिलं तर तुमचं इन्कम अजून कशातनं मिळतं रे? कॅपिटल गेन. कॅपिटल गेन म्हणजे काय रे? तुम्ही मोठमोठ्या वस्तू विकतात, जसं तुमचं घर विकलं, शेअर्स विकले, यातनं जे इन्कम मिळतं ते कॅपिटल गेन असतं. ओके, लँड विकली, हे सगळं कॅपिटल गेन आहे. पण तुम्हाला कॅपिटल गेन पेपरला असणार नाही. आला तर फक्त 2 मार्काला नॉमिनल येणार, पण ते पण कुठं येईल ते सांगते मी तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर असतं अदर सोर्सेस. त्याच्यानंतर काय असतं? अदर सोर्सेस. अदर सोर्सेस हे तुम्हाला नक्की 4 किंवा 5 मार्काला येणार, कन्फर्म. 4-5 मार्क आलं तर 6 मार्काला पण येईल. काय? अदर सोर्स. अदर सोर्स म्हणजे काय की तुमचं इन्कम दुसऱ्या सोर्सेसमधनं, जे ह्या 4 जणांमध्ये मावत नाही ना, ते याच्यात येतं. पप्पांची पेन्शन अदर सोर्सेस,
KBCमध्ये पैसे जिंकले, अदर सोर्सेस. रस्त्याने चालताना नोट भेटली, अदर सोर्सेस. आलं का लक्षात? या सगळ्या गोष्टी कसल्या आहेत? अदर सोर्सेसमधल्या आहेत. बस अजून नाही चालू झाली. या सगळ्या कसल्या येतात गोष्टी? अदर सोर्सेसच्या. ओके. लॉटरी जिंकली, अदर सोर्स. इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यावर इन्कम मिळालं, अदर सोर्स. FD केली, इंटरेस्ट मिळाला, अदर सोर्स. हिच्याकडनं इन्कम घेतलं, हिच्याकडनं प्रॉपर्टी मी भाड्याने घेतली, हिला हाऊस प्रॉपर्टीने टॅक्सेबल होईल. मी ते घर हिला भाड्याने दिलं, मला इन्कम, अदर सोर्स. मी कॉलेजमध्ये जॉबला आहे, ओके, आणि मी कॉलेजकडनं काय घेते रे? सॅलरी घेते ऑलरेडी. आणि तरी जे सुपरविजनसाठी जे लागतात ते चार्जेस घेते आहे. सुपरविजन चार्जेस, अदर सोर्स. कळलं का? अशा सगळ्या अदर सोर्सेस इन्कम असतात. अदर सोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. मग इकडे मावत नाही ते अदर सोर्सला. धरून ठेव. पुढे आपल्याकडे असतो एक टोटल इन्कम. नेक्स्ट टॉपिक आहे टोटल इन्कम. म्हणजे या सगळ्या इन्कमचं मिळून काय येतं ते टोटल इन्कम. ओके. टोटल इन्कममध्ये काय काय असतं? हाऊस प्रॉपर्टी येतो तुमचा 4 किंवा 5 मार्काला. सॅलरी येतो तुमचा 6 किंवा 7 मार्काला. कॅपिटल गेन आला तर फक्त 2 मार्काला येतो. अदर सोर्सेस येतो तुमचा 4 किंवा 5 मार्कांना. PGBP तो येतो नेहमी 3 किंवा 4 मार्काला. म्हणजे बघा 1, 2, 3 हे 3 टॉपिक असे आहेत, 3 आणि हा 4, की ह्यांचा अभ्यास व्यवस्थित करा. ते इथंही मार्क देतील आणि इथे पण मार्क देतील. आणि यात एक फायनल टॉपिक जो आपल्याला शिकायचा आहे तो आहे डिडक्शन. काय शिकायचं आहे? डिडक्शन. असतात ते डिडक्शन काय असतं ते सांगेल मी तुम्हाला नंतर हळूहळू. सगळं एकदम नाही खायचं आहे आपल्याला. डिडक्शन असतं ते 3 किंवा 4 मार्काला असतं. हे सगळ्यांचं कंपोजिट मिळून हा टोटल इन्कमचा प्रॉब्लेम असतो 16चा. 16 + 16 आणि प्लस हे 8, हे वाले 8 आणि हे वाले 8. 16 कसं 16 48. असे 48 मार्कांचा तुमचा पेपर असतो. थिअरला मी धरलं नाही कारण मी HP सोडवणार आहे. आलं का लक्षात? हा तुमचा आहे टॅक्सचा स्ट्रक्चर. टॅक्स असं असतं, ऑडिट तुमचं असं असतं. टॅक्सचा अभ्यास किती भारी केला मी सांगते, फुल गॅरंटी. टॅक्सचा अभ्यास फक्त इथं माझ्यासोबत करा. इथं माझ्यासोबत तुम्ही सगळ्या टर्म्स आणि कंडिशन शिकून घ्या. घरी अभ्यासाची गरज नाही पडणार. घरी एक प्रॉब्लेम बी सोडवायची गरज नाही पडणार. ह्याचे प्रॉब्लेम्स असतात. याचा एक प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला घरी सोडवायची गरज नाही. फक्त ऑडिटचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. मी तुमच्यावर याचं बर्डनच देत नाही आहे. टॅक्सचं बर्डन नाही तुमच्यावर. तुमच्यावर बर्डन कसलं आहे? ऑडिटचं आहे. तुम्हाला फक्त ऑडिटचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही दिवसभर काम करा, काही करा, फक्त ऑडिटचा अभ्यास करा. टॅक्सचा अभ्यास माझ्याकडे फक्त मी शिकवलं ते समजून घ्या. आपल्याकडे सगळ्यांच्या रेकॉर्डिंग्स आहेत. सो तुम्हाला रिव्हिजन करायचे असेल तुम्ही रेकॉर्डिंग्स पण ऐकू शकता. रेकॉर्डिंग ऐकले, रिव्हिजन केली, पेपरचा एक क्वेश्चन पेपर काढला आणि तो सोडवत बसले. एक्स्ट्राचं वेगळं सोडवायची गरज पडणार नाही तुम्हाला. आता हे झालं तुमचं फक्त एक स्वरूप की काय करायचं आहे काय नाही. आता लक्ष द्या हां का. हां, तुम्ही लोक इन्कम कमवताय है ना. जो कोणी इन्कम अर्न करतो आणि त्याच्यावर काय करतो, टॅक्स पे करतो, त्याला आपण काय म्हणतो, असेसी. त्याला काय म्हणायचं, असेसी. आपण सगळे कोण आहे, असेसी आहे. ओके. नंतरची एक टर्म राहिली आपली, आपले जे आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरतो त्या रिटर्नवर नजर जो ठेवतो त्याचं नाव काय, त्याचं नाव असतं असेसमेंट ऑफिसर. काय म्हणायचं, AO म्हणतात त्याला, AO. हा AO कुठे असतो, इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बसलेला असतो. तो तिथून नजर ठेवतो आपल्यावर. ओके, कळलं एवढं. चला, एक असतं असेसमेंट इयर. थांबा स्पेलिंग लिहिते, असेसमेंट इयर. आणि एक असतं प्रिव्हियस इयर. ओके. प्रिव्हियस इयर म्हणजे मागचं वर्ष. मागचं वर्ष म्हणजे कोणतं रे, ज्या वर्षी तुम्ही इन्कम अर्न करतात. काय करतात, इन्कम अर्न. ज्या वर्षी तुम्ही इन्कम कमवतात ते तुमचं असतं प्रिव्हियस इयर. म्हणजे आपलं कोणतं आहे, 2021 वालं आहे है ना. कधी चालू होतं, 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला संपतं. मग आपलं असेसमेंट इयर म्हणजे कोणतं, ज्या वर्षी तुम्ही टॅक्स कम्प्यूट करतात अँड पेड करतात. कळलं का. टॅक्स कम्प्यूट करतात म्हणजे कॅल्क्युलेट करतात आणि पेड करतात, त्याला तुम्ही काय म्हणणार, असेसमेंट इयर म्हणतात.
आलं लक्षात? आधी कळलं एवढं? नक्की कळलं? हां. मग आता याच्यामध्ये बघा बरं का, तुम्हाला आत्ता मी शिकवायला घेतला आहे तो एक टॉपिक आहे हा 16 मार्कांचा. 16 प्लस इकडे बघा 6 किंवा 7 है ना, म्हणजे जवळजवळ 20 किंवा 21 मार्कांचा हा टॉपिक आहे जो आपण आत्ता शिकतोय. तो त्याचं नाव काय आहे? इन्कम फ्रॉम सॅलरीज, है ना. तुम्हाला मी त्याच्यातल्या 6-7 गोष्टी शिकवल्या आहेत. आता आपण तो प्रॉब्लेम घेऊ, त्याचा मी तुम्हाला एक गोष्ट शिकवेल आणि मग तुम्हाला तो अमाऊंट चेंज करून मी तुम्हाला पुन्हा इथं सोडवायला लावेल. ओके, चला मग प्रॉब्लेम ऐका. घड्याळ, बंगार घड्याळ. चला ऐका. मिस्टर विशाल, चला. मिस्टर विशाल इज वर्किंग विथ डेल्टा लिमिटेड, मुंबई. कम्प्यूट हिज टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरीज. विशाल कुठे काम करतोय? डेल्टाला, मुंबईमध्ये. ओके, त्याने सॅलरीच्या डिटेल्स दिल्या आहेत. तुम्ही पहिले जॉबला जातात तेव्हा तुम्ही काय करता रे? सॅलरी ठरवतात, है ना. तुम्ही जी सॅलरी ठरवतात ती आहे तुमची बेसिक सॅलरी. आणि बेसिक सॅलरी ही आपली कधी जास्त वाढत नाही. ते तुमची सॅलरी वाढवण्यासाठी वेगवेगळे अलाउन्सेस देतील, पण सॅलरी कधीच नाही वाढवत, ते बेसिकवाली नाही वाढवत. त्याचं कारण पुढे समजेल तुम्हाला. मग आहे डिअरनेस अलाउन्स. डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता. डिअरनेस अलाउन्स म्हणजे काय? महागाई भत्ता. जेव्हा त्यांना सॅलरी वाढवायची असते ना, बेसिक नंतर सगळ्यात पहिला उपाय हाच असतो, डिअरनेस अलाउन्स, महागाई भत्ता. त्याच्यानंतर मिळतो बोनस. तुम्हाला सॅलरी पर मंथ म्हणजे देताना, प्रॉब्लेममध्ये देताना पर मंथली पण देतील, डायरेक्ट इयरली देतील. तुम्हाला लक्ष ठेवायला लागेल की 15,000 पर मंथ आहे. काही वेळेस ना 1.5 लाख दिलेलं असतं आणि 1.5 लाखच्या पुढे काहीच नसतं, म्हणजे ती वर्षाची आहे. आला का लक्षात? बोनस कसा मिळाला आहे? 10,000 डायरेक्ट मिळाला आहे. कमिशन 2 प्रकारचे असतात तुमच्याकडे. एक असतं फिक्सवालं कमिशन, एक असतं इन्सेंटिव्हवालं कमिशन. इन्सेंटिव्ह म्हणजे टक्क्यावालं कमिशन. ओके, म्हणजे तुम्ही एवढा सेल केला, त्या सेलच्या इतके टक्के तुम्हाला काय मिळेल? कमिशन मिळेल. त्याला आपण म्हणतो पर्सेंटेज कमिशन. 2 प्रकारचे कमिशन. कोणतं? एक फिक्स्ड आणि एक पर्सेंटेज. कशाच्या? टर्नओव्हरच्या किंवा सेल्सच्या. सेल्सला काय म्हणतो आपण अजून? टर्नओव्हर. नंतर तुम्हाला अजून एक अलाउन्स मिळतो, तो असतो चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स. म्हणजे लहान मुलांना आपण हॉस्टेलचा खर्च करतो की नाही, मग त्या खर्चाच्या थोडीशी भरपाई तुम्हाला ते देतात. त्याला म्हणतात चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स. तो वर्षाचा मिळू शकतो किंवा पर मंथ पर चाइल्ड मिळू शकतो. म्हणजे 500 रुपये दर प्रत्येकी मुलाला आणि प्रत्येकी महिन्याचा असाही मिळेल, किंवा वर्षाचे ठरवून घेतील, एका मुलाचे 1000 वर्षाचे. मग 5 मुलं असेल तर 5,000 मिळताना कसेही मिळू शकतात, ते म्हणतील तसं. आणि किती मुलं आहेत त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल पेपरमध्ये. ओके. नंतर चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स. आपण लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च करतो, त्या शिक्षणाच्या खर्चाच्या बदल्यात थोडीशी भरपाई मिळते, तिला म्हणायचं चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स. तो पण कसाही मिळू शकतो, पर मंथ पर चाइल्ड मिळेल, नाही तर नुसता पर मंथ मिळेल, नाहीतर अख्खा वर्षाचा देऊन टाकतील त्यांच्या हिशोबाने. आपल्याला बघायचं इथं ते काय लिहित आहेत ते. नंतर मील अलावन्स, डब्बा. ऑफिसमध्ये मिळतं ना, ताट मिळतं जेवायला, है ना, चहा मिळतो, जेवण मिळतं, त्याला म्हणायचं मील अलावन्स. ओके. ते पर मीलच मिळतं. PM म्हणजे हा पर मील आहे बरं का, प्रत्येकी डब्बा. नंतर ट्रान्सपोर्ट अलावन्स. ट्रान्सपोर्ट अलावन्स, ट्रॅव्हलिंग वेगळा, ट्रान्सपोर्ट वेगळा. ट्रॅव्हलिंग म्हणजे तुम्हाला त्यांनी काम दिलं आणि जाण्यासाठी खर्च दिला, आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे ऑफिस टू घर, घर टू ऑफिस. हां, ऑफिस टू घर, घर टू ऑफिस, जे तुम्ही ये जा करतात हा जो खर्च आहे त्याला म्हणायचं तुम्ही ट्रान्सपोर्ट अलावन्स. आणि ट्रॅव्हलिंग अलावन्स हा स्पेशली, ट्रॅव्हलिंग अलावन्सचा जर का तुम्ही स्पेशल अर्थ काढला तर तो असा की तुम्हाला कुठेतरी काहीतरी काम करायला पाठवलं आहे आणि त्याचा जो खर्च दिला त्याला म्हणायचं ट्रॅव्हलिंग अलावन्स. कन्व्हेयन्स अलावन्स पण म्हणतात त्याला. आपल्याला पर किलोमीटर मिळतो तो 2 रुपये 3 रुपये. चला, प्रोफेशनल टॅक्स पेड. प्रोफेशन टॅक्स माहिती आहे तुम्हाला? प्रोफेशन टॅक्स असतो जो सॅलरीड एम्प्लॉई असतो त्याला प्रोफेशन टॅक्स भरावा लागतो. कसा ते हळूहळू बघू. आता पहिले चला प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेममध्ये बघा तुमच्याकडे काय आहे, पहिले बेसिक सॅलरी आहे. तुम्ही काय कॅल्क्युलेट करताय? टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करताय. आपण काय करतोय आता, तुला सॅलरी मिळाली की नाही, तुझ्या सॅलरीच्या इन्कमवर टॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा
ते करायचं आहे आपल्याला. मग टॅक्स कसा कॅल्क्युलेट करशील, पहिले इन्कम किती आहे. ओके, मग आपण सगळ्यांची टोटल मारणार, या सगळ्यांची हळूहळू टोटल मारू. चला, सगळ्यात पहिले बेसिक सॅलरी किती मिळाली तुम्हाला. 15,000. बेसिक सॅलरी 15,000 पर मंथ, म्हणजे गुणिले 12. 15 गुणिले 12 6 लाख. किती आले, 6 लाख आले. 6 लाख फुल्ली टॅक्सेबल असते. 15,000. 1,80,000 आहे का. हा ना, 1,80,000 आणि मी पण काढलं माझं. 1,80,000. चला लक्ष द्या, 1,80,000 फुल्ली टॅक्सेबल. आलं लक्षात. अरे 15 गुणिले 30 कर ना. हां, 15,000 गुणिले 15 गुणिले 12 30, 1,80,000 फुल्ली टॅक्सेबल. याच्यावर कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही. गपचूप टॅक्स भरा 1,80,000वर. डिअरनेस अलावन्स, DA मी शॉर्टकट मारला, तुम्ही मारायचा नाही. फुल्ली टॅक्सेबल, याच्यावर पण कोणत्याही प्रकारचं एक्झम्पशन मिळत नाही. दर महिन्याला मिळतोय. 12 दुने 24, फुल्ली टॅक्सेबल. ओके. बोनस, बोनस हा नेहमी फुल्ली टॅक्सेबल असतो कधीही. मग बोनस पण किती, 10,000. 10,000 आहे, एक तास मिळाला आहे 10,000. ओके, पर मंथ नाही म्हटलं इथे. बघा, हा तुमचा असतो टॅक्सेबलचा कॉलम. फायनल अमाऊंट तुम्ही करता ना अकाउंटिंगमध्ये, इनर आणि आउटर कॉलम. आउटर कॉलम टॅक्सेबलचा, आउटर कॉलम टॅक्सेबलचा. नाव हेच द्यायचं. हां, लिहायचं नाही इथं काही, मी तुम्हाला सांगतेय. आणि इनर कॉलम कसला असतो, ॲडजस्टमेंटचा. तुम्ही नुसतं रुपी लिहायचं आहे. बरं का. बोनस झाला, मग काय मिळतो रे, कमिशन मिळालं आहे त्याला. कमिशन कसं आहे तुमचं, फिक्स्ड कमिशन आहे. किती मिळालं फिक्स कमिशन, 50,000. फुल्ली टॅक्सेबल. कमिशनला पण कोणत्याही प्रकारची एक्झम्पशन, सूट बीट काहीच नाही. मग काय आहे बरं, पर्सेंटेज कमिशन. टर्नओव्हरच्या 7%, 10 लाखाच्या 7%. पर्सेंटेज कमिशन 7% ऑफ 10 lakhs. 10 lakhsच्या 7% आले 70,000. फुल्ली टॅक्सेबल. मग काय मिळालं का तिला, चिल्ड्रन हॉस्टेल अलावन्स. आता बघा, हे तुमच्या कामाच्या बदल्यातले मोबदले होते. हे काय आहे, खालचं तुम्ही खर्च केला त्या बदल्यात थोडीशी भरपाई. कळलं का. मग तुम्ही म्हणाल मॅम आम्हाला खर्च किती लागतो, तुम्ही आम्हाला देताय किती, आणि त्यावर पण टॅक्स बसतो, दुःख होईल ना. मग गव्हर्नमेंट म्हणतं ठीक आहे, हे घ्या सूट. त्याला आपण काय म्हणतो, एक्झम्पशन. एक्झम्पशनला काय म्हणायचं, सूट. चलो देखो, एक्झम्पशनची लिस्ट आहे आपल्याकडे, याच्या नोट्स मी देणार तुम्हाला. ओके, चला पहिलं नाव काय ते, असं रे. आता चिल्ड्रन हॉस्टेल अलावन्स किती मिळालं बाई, बघून घे. 500 पर मंथ पर चाइल्ड. म्हणजे खा बिंदास का. 500 पर मंथ पर चाइल्ड. पर चाइल्ड किती रे, 3 चिल्लर आहे याच्याकडे, म्हणजे 3. 500 गुणिले 12, 12 पंचे 60. नक्की का. हां, आणि 6 18, म्हणजे टोटल किती आले, 18,000. 18,000 मिळाले. आम्ही खर्च केवढा करतो, तुम्ही देताय किती, त्यावर पण टॅक्स देता, दुःख होईल ना. म्हणून आपल्याला सूट मिळेल. लेस काय म्हणाल इथे, लेस एक्झाम्प्ट. एक्झाम्प्ट किती, 300 पर मंथ पर चाइल्ड, पण मॅक्झिमम 2 चिल्लर. स्कॉलरशिप मिळते का 2च्या वर, नाही मिळत ना. सेम एक्झम्पशन नाही मिळणार 2च्या वर. तुझ्याकडे 3 मुलांना एक्झम्पशन, तुला पैसे मिळाले, पण आम्ही एक्झम्पशन कितीचं देऊ रे, 2. आणि ते पण किती देऊ, फक्त 300 पर मंथ पर चाइल्ड, पण मॅक्स टू मॅक्स 2 चिल्लर. मग तुम्ही म्हणाल मॅम हे 300 कुठून आले. गव्हर्नमेंटने इन्कम टॅक्ससाठी आपल्याला रूल्सच बनवून दिलेत ना. आपला जो इन्कम टॅक्स ॲक्ट आहे ना, इन्कम टॅक्स ॲक्ट, हा बघा, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, याच्यामध्ये रूलच बनवून दिलेत, तर आपल्याला ते ऐकावेच लागतील की नाही. मग त्यांनी कितीची सूट दिली, 300 रुपये पर मंथ पर चाइल्ड. 12 36, 36 गुणिले 2 7,200. करा वजा, 008
शून्य 10,800. 18,000 मिळाले होते. 7,200ची टॅक्स एक्झम्पशन मिळाली. किती आले टॅक्सेबल? 10,800. 18,000ची जीन्स होती. डिस्काउंट किती मिळाला? 7,200. किती रुपयाची जीन्स झाली आपली? 10,800. कळलं का? जीन्सचं का म्हटले मी ते पुढं सांगल. चला पुढे. नाव काय का? चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स. बघताय तुम्ही? चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स किती मिळाला तो? 400 पर मंथ पर चिल्लर. बार चौक 48. 48 गुणिले 3. 14,400. हा पण काय आहे? भरपाई आहे. इसको भी क्या मिलेगा? एग्जम्पशन. लिखो लेस एग्जाम्ड 100 पर मंथ पर चिल्लर. पण किती? 2 ओनली. हिला तर 3 आहे ना, ह्याला 3 आहेत. आपल्याला किती पाहिजे? 2चं एक्झम्पशन. 4 असे तरी 2, 10 असे तरी 2, डझन असे तरी 2च. एक्झम्पशन मिळताना 2चंच मिळणार. हां, आता एकच चिल्लर असेल तर एकच एक्झम्पशन मिळेल. राहिलं लक्षात? हां, मग 100 गुणिले 12 गुणिले 2 2400 उरले. किती उरले? 12,000 टॅक्सेबल झाले. कळलं? 100 पहिले तुम्ही 2,000 ए एज्युकेशनचे 100, हॉस्टेलचे 300. आणि मग 2,500 कसले होते? अबे ते प्रोफेशनल टॅक्स होता. वॅक्सिन घेतली ना असं नका बोलू. तो कसला आहे? प्रोफेशन टॅक्स आहे. चल लक्ष द्या. नेक्स्ट काय? डब्बा अलावन्स. मील अलावन्स. एक सोडूनच लिहित जा बरं का. मी नेहमी काय खिचडी खाते देऊ जाते. मील अलावन्स किती मिळाला का तुम्हाला? 310 डब्बे गुणिले 75 रुपये. करा गा. 75. हां, मिळालंय तुम्हाला. 23,250. तुम्हाला डब्बा खायला घातला म्हणजे तुम्हाला गुलाबजाम दिला. ते छोटे कुपन पाहिले कधी? ऑफिसमध्ये छोटे कुपन्स मिळतात कंपन्यांमध्ये. एक कुपन 1 रुपयाचं असतं. 1 रुपयाला पूर्ण जेवण, 25 पैशाला चहा, असं असतं आहे की नाही? 5 रुपयाला. हां बस. एक डब्बा. मग तुमचा एक डब्बा कितीचा मिळतो या कंपनीत? या कंपनीत कितीचा मिळतो एक डब्बा? 75चा. वर्षातून तुम्हाला किती डबे मिळाले? 310. किती आलं ते? 23,250. खायला घालताना वरतून टॅक्स बसवता. रडाल की नाही? रडले? घ्या एक्झम्पशन. इथं पण घ्या एक्झाम. इथं भेटणार आहे तुम्हाला एक्झम्पशन. बघा बरं का. 50 रुपये पर डब्बा. पण शेवटी गव्हर्नमेंट म्हणेल मी सुट्ट्या देतो, तुमचा एम्प्लॉयर पण सुट्ट्या देतो. असे 65 कट करून टाक. फक्त 300 डब्यांपर्यंत तुला एक्झम्पशन मिळेल. तू म्हणशील ना तुमचा एम्प्लॉयर तुला 365 दिवस डब्बा देतो, तरी मी तुला एक्झम्पशन देताना 300च देईल. कारण आमच्या हिशोबाने तुम्हाला वर्किंग डेज किती असतात? आमच्या हिशोबाने 300 असतात. कळलं का? कारण ऑलरेडी आमच्या पण सुट्ट्या असतात, तुमचे सर पण सुट्ट्या देतात. झाले की 300. बस 300वर तुम्हाला आम्ही एक्झम्पशन देऊ, त्याच्यावर देणार नाही. तुला 200 डबे मिळाले, भाऊ तू 200चं वजाबाकी घे. तुला 300 डबे मिळाले, तू 300ची पण वजाबाकी घे. तुला 1000 डबे मिळू देत तरी 300चीच, वर जायचं नाही. 50 रुपये ओनली पर डब्बा. 300 रुपये पर मील. आलं का लक्षात? 5 त्रिक 15. इथे किती आले? 15,000. उडवा रे 15,000. आले का? 8,250 टॅक्सेबल. अरे 23 आहेत ना. 8,250. आलं का? 23,250 मधनं गेले 15. किती आले? 8,250. कळलं? नंतर आपल्याला अजून एक मिळाला आहे, त्याचं नाव आहे ट्रान्सपोर्ट अलावन्स. किती मिळाला का तो? 3,000 पर मंथ म्हणजे गुणिले 12. 12 36. मी म्हणणार होती की मला एक्झम्पशन द्या ना, घरी जाते घरून येते, एवढा खर्च होतो म्हणून तुम्ही भरपाई देताय आणि वरतून टॅक्स बसवताय. सूट द्या ना, असं आपण रडलो. आणि त्यांनी दिली पण होती, खूप आधी दिली होती त्यांनी. ते म्हटले 1,600 रुपये पर मंथ घे ना एक्झम्पशन फॉर नॉर्मल पर्सन. नॉर्मलच्या उलटा ॲबनॉर्मलला कामाला कशाला ठेवू? हँडिकॅप. सापडले नाही एक. हँडिकॅप. चला मग हँडिकॅपला एक्झम्पशन असतं 3,200 पर मंथ. ओके. हे असं होतं. नॉर्मलला 1,600 पर मंथ,
बघ मिळताना 3 मिळत आहे, मिळताना किती मिळत आहे 3, वजा होताना नॉर्मल व्यक्तीला 1600 रुपये वजा झाले असते दर महिन्याचे, पण मोदी काका आले आणि यांना उडवून गेले. ते म्हटले नॉर्मलवाल्यांनो कायला तुम्हाला एक्झम्पशन पाहिजे, नो एक्झम्पशन, ओनली हँडिकॅप को एक्झम्पशन अलाउड है, नॉर्मलला नाही. कळलं का? तुम्ही याचं कारण विचाराल, याचं कारण खूप उशिरा देईल मी, लगेच नाही मिळणार काहीच. असं नाही. हे का उडवलं आहे माहिती का, ह्याचं कारण नंतर सांगेल, काही म्हणून नका विचारू, तरी नाही सांगणार मी. ट्रान्सपोर्ट अलावन्स 3000 पर मंथ. हा इथं म्हटलंय का मी, हा हँडिकॅप आहे, फुल्ली टॅक्सेबल. बात्रिक 36. नॉर्मल भाऊ तुला एक्झम्पशन मिळणार नाही. मारा ग्रॉस. क्या होगा मैं बोलिए 1,80,000. बघ इकडं मी नाही सांगणार आता, हे 1,80,000 आहे ना. तू बघ. बघा चला झालंय, शेवटचं आहे. ग्रॉस सॅलरी किती आहे, 5,09,050 एवढी आली याची टोटल. शेवटच्यांची टोटल घ्यायची हा, मधल्यांना नका घेऊ इन्व्हॉल्व करून. शेवटच्यांची टोटल मारली. डिडक्शन अंडर सेक्शन 16. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणतं अरे तुम्ही एवढे हुशार लोक आहे, तुम्हाला आम्ही थोडीशी वजाबाकी देऊनच टाकतो, थोडीशी टॅक्समध्ये अजून कन्सेशन. वरती मिळतं ते एक्झम्पशन, खालती मिळणार ते डिडक्शन. इथं मिळतं ते एक्झम्पशन, इथं मिळतं ते डिडक्शन. किती डिडक्शन बघा. सगळ्यात पहिले तुम्ही ना जेव्हा केव्हा जॉब करता ना, जॉब, तेव्हा तुम्हाला भरावा लागतो हा टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स. इधर देखो, प्रोफेशनल टॅक्स. तुमची 0 ते 5,000 सॅलरी आहे, 0 ते 5,000 सॅलरी आहे, तर तुम्हाला प्रोफेशनल टैक्स लागणार नहीं. बट अगर तुम्हारी सैलरी गई 5,000 के ऊपर टिल 10,000, तुमको टैक्स लगेगा 175 पर मंथ. हा प्रोफेशन टैक्स आहे. इफ यू आर एम्प्लॉई, सॅलरीड एम्प्लॉई, देन यू हॅव टू पे प्रोफेशनल टैक्स. इफ यू आर सेल्फ एम्प्लॉईड, देन ऑल्सो यू हॅव टू पे प्रोफेशन टॅक्स. हां, पण सेल्फ एम्प्लॉईड आहे म्हणजे आम्ही क्लास घेतो आहे, आमचा क्रायटेरिया वेगळा आहे. तुम्ही जॉब करताय ना, तुमचा क्रायटेरिया हाय. ओके. 0 ते 5,000 नील, 5,000 ते 10,000 सॅलरी असेल 175 पर मंथ, आणि 10,000च्या वर सॅलरी गेली 200 पर मंथ. एवढा तुम्हाला प्रोफेशन टॅक्स पेड करावा लागतो. हा प्रोफेशन टॅक्सचा रूल आहे. ओके. हे जे स्लॅब आहेत ना, हे कदाचित वेगळे असू शकतात. मी एक एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, उद्या सगळं नीट सांगेल. हां, एक्झामला काही नाही, तुम्हाला असं म्हणतात प्रोफेशन टॅक्स पेड 2700 तुला असतं का त्यांनी? हां, दिलेलं असतं. मग तुम्ही मॅक्झिमम किती वजा करणार आहे? 2500. गव्हर्नमेंट म्हणतं तुम्ही आम्हाला टॅक्स भरला की नाही, चला आम्ही एक बेनिफिट देतो, तुम्ही जरा टॅक्स कमी द्या आम्हाला, आम्ही इन्कममधून थोडेसे पैसे वजा देतो. बंद कर का. प्रोफेशन टॅक्स पेड किती पेड केला ग बाई? 2700. गव्हर्नमेंट म्हणतं आमच्याकडनं वजाबाकी तुम्हाला सप्रेम बेट डिडक्शन. प्रोफेशन टॅक्स पेड किती आहे? 2500. मॅक्झिमम ना, यांनी तर भरलाय 2700, म्हणजे वजाबाकी कितीची भेटेल ग? फक्त 2500ची. कारण त्यांनीच म्हटलंय ना, मॅक्स अलाउड अप टू 2500. स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे काय असतं? गव्हर्नमेंटने सांगितलं आपल्याला स्टँडर्ड डिडक्शन घ्या, डायरेक्ट 50,000ची वजाबाकी. तुमचं इन्कम किती बी असू द्यात, 50च्या वर आहे, 50च्या आत आहे, 50पर्यंत आम्ही तुम्हाला काय देऊ? वजाबाकी देऊ. कळलं का? समजलं का? इन्कम 10,000 आहे, वजाबाकी पण किती मिळेल? 10च मिळेल, कधी पण 50 नाही मिळणार. ऐकलंय का कधी सॅलरी लॉसमध्ये गेली? नाही होत असं. कळलं का? मग याला किती इन्कम डिडक्शन मिळणार? 50,000चं. कन्फर्म 50चं डिडक्शन डायरेक्ट आहे, स्ट्रेट फॉरवर्ड, नो कंडिशन्स. आलं लक्षात? 2,500 आणि 50,000 किती आले का? 52,500. 5,09,050 मधनं 52,500 उडवा. 52,500, 88,500. हे नहीं 4,56,550. 4,56,550. ना 4,56,550. ग्रॉस सॅलरीमधनं इधर देखो, ग्रॉस सॅलरीमधनं जेव्हा तुम्ही डिडक्शन्स वजा कराल तेव्हा तुमची येईल नेट टॅक्सेबल सॅलरी, आणि मग ती तुम्ही इथे लिहिणार. समजलं? समजा. जा आता.